हॅलो हाय नमस्ते, मी अंकिता आणि आपलं स्वागत आहे स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप युजफुल हॅक शेअर करणार आहे जी तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडतील। बट फ्रेंड, एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, जनरली तुम्ही बघितलं असेल, जे कोथिंबीर असतं ना ते फार काळ फ्रेश राहत नाही। बाजारातून आणल्यानंतर 2 ते 3 दिवस ते फ्रेश राहतं आणि थोडं खराब व्हायला मग सुरुवात होतं। तर असंच काहीतरी माझ्यासोबत व्हायचं। तर जनरली आपण काय करतो, कोथिंबीर एखाद्या न्यूजपेपरमध्ये रॅप करून ठेवतो, नाहीतर एखाद्या डब्यामध्ये खुडून ठेवायची आपल्याला सवय असते। तर असंच माझं काहीतरी होतं। बरेचदा मी ना खुडून प्लास्टिकमध्ये देखील रॅप करून ठेवायचे। बट जेव्हा मी न्यूजपेपरमध्ये कोथिंबीर खुडून रॅप करून ठेवायचे तर ते वाळून जायचं आणि प्लास्टिकमध्ये देखील थोडंसं ते सडायला लागायचं। तर त्यासाठीच एक हॅक फॉलो केला। हा हॅक मी इंस्टाग्रामवर बघितला होता। पण या हॅकमध्ये दाखवलं होतं की एक मातीचा कप घेतला होता आणि कोथिंबीरच्या ज्या खालच्या काड्या असतात ना त्या आपल्याला त्या पाण्यामध्ये डिप करून ठेवायच्या आहे आणि वरच्या साईडला प्लास्टिकनी ती कोथिंबीर पूर्णपणे रॅप करायची आहे आणि त्यानंतर फ्रीजचं जे असतं ना त्यामध्ये ही कोथिंबीर ठेवायची आहे। पण बरेचदा फ्रीजचा जेव्हा आपण डोर ओपन करतो तेव्हा तो हलतो, त्यामुळे पाणी सांडू शकतं। मग यासाठीच मी एक उपाय केला की जेणेकरून कोथिंबीर फ्रेश राहील आणि दरवाजा ओपन करताना पाणी देखील सांडणार नाही। तर यासाठी माझ्याकडे एक कोल्ड्रिंकची मोठी बॉटल होती, तिला मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलं कैचीच्या हेल्पनी आणि वरचा जो पार्ट होता तो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घेतला आणि ही आपली एक मस्त बॉटल रेडी झाली आहे। हे जे झाकण असतं ना ते खूप टाईटली बसतं। त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि जी कोथिंबीर आणलेली होती त्याच्या खालच्या ज्या काड्या आहेत त्या थोड्याशा कापून घेतल्या आणि त्या या बॉटलमध्ये स्टोअर केल्या। व फ्रेंड्स, त्यानंतर ही कोथिंबीर जवळजवळ मी 7 दिवसापासून यूज करत आहे। एकही पान देखील सडलेलं नाही आहे, एकदम कोथिंबीर मार्केटमधून आणल्यासारखी फ्रेश आहे। खूप युजफुल हॅक आहे, 100% काम करतो आणि जेव्हापासून मला हा हॅक माहीत झाला तेव्हापासून मी अशाच प्रकारे कोथिंबीर स्टोअर करते। तुम्ही कशी कोथिंबीर स्टोअर करता हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हॅक आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आपल्या प्रत्येकाच्याच घरी अशा काही ना काही डेकोरेटिव्ह वस्तू असतात ज्या आपण एखाद्या टेबलवर स्टोअर करतो, नाहीतर एखाद्या फर्निचरवर ठेवलेल्या असतात। पण जेव्हा मात्र आपण त्या वस्तू क्लीन वगैरे करतो भरपूरदा त्या ओढल्या जातात आणि त्याचे जे निशाण असतात ते या टेबलवर येतात, स्क्रॅचेस पडतात। त्यामुळे ते फर्निचर खराब होते आणि दिसायलाही घाण दिसतं। तर असाच एक टीव्ही टेबल माझ्या लिव्हिंग रूममध्ये ठेवलेला आहे आणि त्यावर देखील अशा भरपूरशा डेकोरेटिव्ह वस्तू ठेवलेल्या आहे। बरेचदा जेव्हा मी त्या टेबलला क्लीन करायला जायचे ना त्याचे छोटे स्क्रॅचेस मला दिसायचे, त्यामुळे टेबलची हालत खूप खराब झालेली आहे। व्हिडिओत जरी दिसत नसेल तरी खूप जास्त स्क्रॅचेस या टेबलवर आलेले आहे। जशी या टेबलची हालत झाली आहे ना तशी आपली बरेचदा फरशीची देखील हालत होते, त्यामुळे देखील फरशीवर स्क्रॅचेस येतात। तर यासाठी एक मी मस्त हॅक फॉलो केला आहे। तसं तर मार्केटमध्ये अशा प्रकारचे जे डेकोरेटिव्ह आयटम असते त्याच्या बेसला लावायला एक स्टिकर मिळते, त्यामुळे तुम्ही ते कोणत्याही फर्निचरवर जरी ठेवाल ना त्यावर स्क्रॅचेस येणार नाही। बट मी एक हॅक ट्राय केला आहे। इथे मी जे सर्वात मोठा साईज टिकलीचा असतो ते वाला पॅकेट 10 रुपयाला विकत आणलेला आहे आणि या स्टिकला मी आता जे या वस्तू आहे डेकोरेटिव्ह याच्या बेसला लावणार आहे आणि यानंतर तुम्ही खरंच फरक दिसाल। तुम्ही ती वस्तू त्या टेबलवर ओढून बघा, बिलकुल देखील स्क्रॅचेस येणार नाही। खूप मस्त हॅक मला वाटला। नाहीतर एक दुसरा हॅक देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। जर तुम्हाला अशा प्रकारच्या फर्निचरचे स्क्रॅचेस टाळायचे असेल तर तुम्ही काय करा की मार्केटमध्ये सुंदर रनर उपलब्ध आहे, ते रनर या टेबलवर घाला आणि त्यानंतर यावर डेकोरेटिव्ह आयटम ठेवा, त्याने देखील हे स्क्रॅचेस तुम्हाला घालवता येईल। या व्यतिरिक्त बरेचशा अशा वस्तू असतात ज्या आपण टेबलवर ठेवतो त्याचा बेस हा प्लेन राहत नाही। जसं तुम्ही हा प्लांटर बघू शकता, याचा बेस प्लेन नाही आहे, त्यासाठी मी या झाकणाचा उपयोग करायचे, तरी देखील स्क्रॅचेस या टेबलवर पडायचे। मग अशा वेळेस तुम्ही एक सिंपल ट्रिक फॉलो करू शकता। बरेचदा भरपूरशा कपड्यांमध्ये अशा प्रकारची फोम रॅप केलेली असते, तर ती फोम तुम्हाला प्लांटरच्या साईज इतकी कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या फोमवर हे जर प्लांटर ठेवलं तर स्क्रॅचेस हे फर्निचरवर येणार नाही। मैत्रिणींनो, तुम्ही नेहमीच बघितलं असेल की आपण मार्केटमधून कोणतीही भांडी विकत घेतली की त्यावर छोटंसं स्टिकर लावलेलं असतं। तर असंच काहीतरी या इडलीच्या कुकरसोबत झालं, तर यावर देखील एक मोठं स्टिकर लावलेलं होतं
जवळजवळ 2 वर्ष झाली आहे या कुकरला मला घेऊन, आणि जे स्टिकर होतं ते इझिली रिमूव्ह झालं, त्यामुळे मला त्याला गरम देखील करायची गरज पडली नाही. बट त्या स्टिकरची जी चिक्की होती ती कुकरवरच राहून घेतली. भरपूरदा या कुकरला मी वॉश देखील केलं आहे, तरी देखील ती चिक्की काही रिमूव्ह होत नव्हती. जर घासणीने घासलं तर मग स्क्रॅचेस पडण्याचे चान्सेस होते. काही ठिकाणी तुम्हाला स्क्रॅचेस दिसत देखील येईल. तर यासाठीच एक हॅक फॉलो केला, खूप युजफुल वाटला. आपल्या प्रत्येकाच्या घरी नेलपेन रिमूव्हर असतं, तर थोडंसं नेलपेन रिमूव्हर कॉटनवर घ्यायचं आहे. माझ्याकडे हे नेलपेन रिमूव्हरचे वाईप्स आहे, आणि हे वाईप्स मी फक्त 1 सेकंदासाठी या स्टिकरवर फिरवले, आणि पाहू शकता किती इझिली त्यावरची जी चिक्की आहे ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे. मैत्रिणींनो, जनरली आपल्या केसाला लावणारे जे रबर बँड असतात ते थोडेसे लूज झाले किंवा खराब झाले तर आपण फेकून देतो. बट काही दिवसापूर्वीच मी एक इंस्टाग्रामवर हॅक बघितला होता, आणि त्या हॅकमध्ये दाखवलं होतं की आपण जे आपले लूज रबर बँड असतं ते इझिली टाईट करू शकतो घरच्या घरी. तर तोच हॅक मी आज ट्राय करून बघणार आहे, आणि तो हॅक काम करतं की नाही हे आपण बघूया. तर पाहू शकता इथे मी माझ्याजवळचे काही रबर बँड घेतलेले आहे जे थोडेसे लूज झालेले आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की गॅसवर चांगल्या प्रकारे पाणी उकळू द्यायचं आहे, आणि जसं पाणी उकळायला लागलं की 10 मिनिटे हे जे रबर बँड आहे त्या पाण्यामध्ये घालायचे आहे आणि व्यवस्थित उकळू द्यायचे आहे. आणि त्यानंतर पाणी थंड झालं की ते रबर बँड आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचे आहे. तर इथे पाहू शकता रबर बँड पाण्यामध्ये व्यवस्थित उकडलेले आहे. यानंतर मी याला एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्यानंतर तुम्ही बघू शकता की रबर बँड हलकेसे टाईट झाले आहे. पूर्णपणे 100% हा हॅक काम करत नाही, बट या हॅकने माझे जे रबर बँड घाणेरडे झाले होते ते मात्र स्वच्छ झाले. पण जसं इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की जे रबर बँड असतात ते पूर्णपणे टाईट होतात, तर असं काही झालं नाही. हे हलकेसे टाईट झाले आहे, त्यामुळे मी तुम्हाला हा हॅक रिकमेंड करणार नाही. बट जर तुम्हाला रबर बँड स्वच्छ करायचे असेल ना, तर तुम्ही हा हॅक नक्कीच फॉलो करू शकता. मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपण जेव्हा टिफिन पॅक करतो तर आपल्याला एक छोटासा चमचा देखील द्यायची सवय असते. तर अशीच सवय मला देखील होती. तर जे माझ्या मुलीचं टिफिन आहे ना, त्या टिफिनमध्ये डायरेक्टली तो चमचा मावतो. बट जेव्हा मी मिस्टरांना टिफिनमध्ये चमचा द्यायचे तर या टिफिनमध्ये चमचा जायचा नाही, तो मला बाहेरच्या साईडला इन्सर्ट करावा लागायचा. त्यामुळे बरेचदा त्यावर धूळ बसायची आणि तो चमचा तसाचा तसाच यूज केला जायचा. तर जसं तुम्ही इथे स्टीलचा टिफिन बघू शकता, यामध्ये देखील आपण चमचा ठेवू शकत नाही. मग अशा वेळेस तुम्ही ही सिंपल ट्रिक फॉलो करू शकता. आपल्या प्रत्येकाच्याच घरी सिल्वर फॉईल तर असते, त्याचा एक छोटासा तुकडा कट करायचा आहे आणि चमचा त्या सिल्वर फॉईलमध्ये व्यवस्थित पॅक करून या डब्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. अशा प्रकारे सिल्वर फॉईलनी पॅक केलेला चमचा तुम्ही ओपन जरी दिला ना तरी देखील त्यावर धूळ बसणार नाही. छोटीशी ट्रिक होती पण खूप कामाची आहे. यानंतरचा लास्ट हॅक हा देखील खूप युजफुल आहे. आपल्या प्रत्येकाच्याच घरी आरसे तर असतात आणि ते रोजच्या रोज खराब होत असतात. बरेच जणांना रोज क्लिनिंग करायची सवय असते. तर तुम्ही पाहू शकता मी रोज तर नाही पण 2 दिवस आड आरसा क्लीन करत असते, कारण माझी मुलगी आहे ती नेहमी काही ना काही त्या आरशावर डाग लावत असते. तर जनरली आपण काय करतो, आरसा खूप घाणेरडा झाला तर स्क्रबरनी क्लीन करतो, मग त्यामुळे त्या आरशावर स्क्रॅचेस येतात. मग अशा वेळेस काय करायचं आहे, जर आरसा खूप खराब असेल तर तुम्ही लिक्विड स्प्रे करा आणि त्यानंतर तो आरसा एखाद्या स्क्रबरने साफ न करता एक न्यूजपेपर घ्यायचा आहे, त्याला ओलं करायचं आहे, त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही आरसा क्लीन करा. खूप चांगल्या प्रकारे क्लीन होतो, खूप चांगल्या प्रकारे हा हॅक काम करतो. आणि त्यानंतर एखाद्या ड्राय कपड्याने हा आरसा क्लीन करून घ्या. तुम्ही पाहू शकता आरसा खूप चांगल्या प्रकारे चमकलेला आहे. तर खूप युजफुल हॅक आहे फ्रेंड्स. मी अशाच प्रकारे आरसा क्लीन करते आणि त्यामुळे आरशावर स्क्रॅचेस पडत नाही. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, कमेंट करून नक्की कळवा. या व्यतिरिक्त व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.